आला, सूर्य आसमंतात समरीत लाभली त्याला, लाख दिव्यांची साथ. हो महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आसमंतात समरीत लाभली त्याला, लाख दिव्यांची साथ. लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गणी मी माना, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना. सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. ते आपण पाहतो लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. ठाणा मीरा भाईंदरचे खासदाराचे उमेदवार नरेश म्हस्के आज यांची दुसरी प्रचार रॅली. 146 विधानसभा क्षेत्रामध्ये ही रॅली फिरली आणि ह्या रॅलीला चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. तसेच अगदी उत्साहाचा इथे कार्यक्रम होता. 4000 पेक्षा इथे मध्ये बायकर्स होते. अगदी तरुण मंडळीचं इथे मोठी रॅली निघाली. एक बघा तुम्ही शकता तर 5 किलोमीटरपर्यंत नुसती रॅली होती. असं कुठेतरी वाटते की विजयाकडे त्याच्याकडे चाहूल विजयाकडे जाणारी पाठचाल ही नरेश म्हस्के यांची चालू आहे. या संपूर्ण कार्यक्रमात मुख्यमंत्री यांचं काय म्हणणं आहे, तसेच बाकी प्रतिनिधी जे आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ. आज मीरा भाईंदरचा विकास झालाय. आज बघतोय कॉन्क्रीटचे रस्ते, आपण हॉस्पिटल, या ठिकाणी नाट्यगृह, पाणी, क्लस्टर, अशा अनेक योजना ज्या मेट्रो ही कामं सुरू आहेत. आणि म्हणून जनता विकासाबरोबर असते. डेव्हलपमेंट 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 हाच आमचा मुद्दा आहे. आणि म्हणून महायुतीने केलेलं काम, महायुती सरकारने केलेलं काम, 10 वर्षात आदरणीय मोदीजींनी केलेलं काम, देशाचा केलेला विकास, देशाचा बहुमान जगात वाढवण्याचं काम केलं. आणि त्यामध्ये देशातच नाही जगभरामध्ये मोदीजी नंबर 1 चे लोकप्रिय ठरले. आणि म्हणून आज जनता विकासाच्या मुद्द्यावर महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड मताधिक्याने विजय करतील. मला वाटतं समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट होईल आणि त्यांना घरचा रस्ता जनता दाखवेल. गरीब असणाऱ्यांना कायमचं ही जनता घरात बसवेल. आणि हा शिवसेना भाजप महायुतीचा बालेकिल्ला आहे, धर्मवीरांचा बालेकिल्ला आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा बालेकिल्ला आहे. नरेंद्र मोदीजी लोक इकडे सगळे प्रेम करणारी लोक राहतात. आणि म्हणून मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी नरेश म्हस्के लोक बनवतील आणि प्रचंड मताधिक्याने विजय करतील. तुम्ही जो बोलता तुम्हाला शब्दाला मी दुजोरा देतो. डिपो जप्त होणं वगैरे हा राजकीय भाग झाला. मला असं वाटतं की ही प्रथा आहे जी आम्ही पूर्ण करतोय. आता ते ठीक आहे की त्यांची जेवढी सभा आहे तेवढा आमच्या बाईक उभ्या आहेत, तो वेगळा विषय झाला. आमचे असंख्य कार्यकर्ते अजूनही आमच्या या रूटवरती स्वागतासाठी उभे आहेत. त्यांना जर इथे बोलवलं असतं तर मला असं वाटतं की ही गर्दी जोडजोपर्यंत गेली असती आणि एक विराट सभा झाली असती. आज फक्त बाईक रॅली आहे. सभा आमची होईल. सभेमध्ये आम्ही अनेक गोष्टींची उत्तरं देऊ, ताकद वगैरे दाखवू आम्ही आणि एक विजयाचा डेमो चालू आहे. इस तरीके से मीरा भाईंदर शहर में माहौल है. सभी पक्ष के लोग जो है, चाहे वो हमारी शिवसेना हो, चाहे भारतीय जनता पार्टी हो, चाहे मनसे हो, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो, आरपीआई हो, सभी लोग जो है एक अलग जुलूस में, एक अलग उत्साह में लोग रोड पे आ चुके हैं. जितना उत्साह पदाधिकारियों में उतना ही उत्साह जनता में है. लोग उतावले हैं, 20 तारीख का इंतजार कर रहे हैं कि कितनी जल्दी वो तारीख आए और हम सभी लोग जो है धनुष बाण के सामने वाला बटन दबाए जो है. क्योंकि अभी तक जितने भी इलेक्शन हुए हमारे मीरा भाईंदर शहर में इतना बड़ा उत्साह पहली बार देखा जा रहा है. तो बहुत बड़ी मार्जिन, हमारा बहुत बड़ा लीड रहेगा हमारे शहर में और हम सभी लोग मीरा भाईंदर लीड करेंगे. ठाणे में लगभग 4 लाख से ज्यादा लीड हमारा रहेगा और महाराष्ट्र में 40-45 से ज्यादा सीट हम लोग जीतेंगे और इंडिया तो 400 पार होना ही है.
क्योंकि सभी दल दिल से है, क्योंकि हमारे साथ यहाँ पे मन से है। मीरा भाईंदर में हम लोग महाराष्ट्र सेना हो, बीजेपी हो, शिवसेना हो, राष्ट्रवादी हो, सब कार्यकर्ते लग गए नरेश मस्के साहब के प्रचार में। 101% 400 पार होगा। मीरा भाईंदर में भारी बहुमतों से नरेश मस्के साहब जीत के जाएंगे। एक सामान्य कार्यकर्ते को अपने जो मुख्यमंत्री है नरेंद्र मोदी साहब ने टिकट दिया है, सामान्य कार्यकर्ते को दिया है, तो मुझे लगता है यहाँ के जो मीरा भाईंदर की जो भी महिला हो, पुरुष हो, युवा हो, इनकी समस्या जो भी रहेगी वो दिल्ली के दरबार में उन लोग बराबर हल करेंगे, यह मुझे पूरी आशा है। महाराष्ट्र सेना इनके पीछे खंबीर है। आपके माध्यम से मैं कहना चाहतो असाल गेल्या वेळेला त्यांची सभा झाली, त्याच्यामध्ये किती खुर्च्या खाली होत्या, काय होतं सगळं तुम्ही बघितलं असाल। आज खरोखर नरेश मस्के साहेबांना जो सरनाईक साहेब आहे, आमचे आमदार प्रताप सरनाईक साहेब यांनी तो शिंदे साहेबांना शब्द दिलेला आहे, मी ह्या वेळेला दोन्ही मतदारसंघातून 1-1 लाखाच्या फरकाने मी लीड देणार आणि आज हे तुम्हाला चित्र बघायला मिळतंय। आज प्रत्येक वेळेला तुम्ही बघितलं असाल शिवसेनेची ताकद, शिंदे साहेबांची ताकद, प्रताप सरनाईक साहेबांची ताकद, भारतीय जनता पार्टीची ताकद, आरपीआयची ताकदीने ते अजूनपर्यंत निवडून येत होते, स्वतःच्या जीवावरती कधी ते निवडून आले नाहीत। त्यामुळे त्यावेळेला आमदार प्रताप सरनाईक साहेब, गीता जैन मॅडम, नरेंद्र मेहता, शेलेकर मॅडम, मनसेचे जे सगळे पदाधिकारी सर्व टीम मिळून आज या मस्के साहेबांना आम्ही पंतप्रधानांना, मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून देणार। ही एवढी रॅली आहे तेवढी मला वाटतं त्या दिवशी सभा होती। आता या रॅलीनेच उत्तर दिलेलं आहे त्या सभेला, त्यामुळे जास्त काय बोलायचं काय वाटत नाही। आणि ही रॅली आता लोकांपर्यंत जाईल। आमचे नरेश मस्के साहेब ऑलरेडी विजयी झालेले असतील, लोकांना समजून जाणार आहे। 20 तारखेला 1 नंबरचं धनुष्यबाणाचं बटन दाबायचं आणि 4 तारखेला विजयाचे लाडू खायला यायचे। कॅल्क्युलेटर कमी पडतं, तशा भव्य दिव्य मताधिक्यांनी आमचे नरेश मस्के साहेब यावेळी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होणार आहे। ते कॅल्क्युलेटर सुद्धा त्याच्या बाहेर आकडे जायला लागणार आहे असं मला वाटते।